मला सांगा, सध्या तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची चालू आहे? हवा म्हणजे आता अशी काय हवा हे नाही, सोसच वातावरण आहे. बर, चर्चा कोणाची? आमदारांबद्दल काय मत आहे तुमचं इथल्या? आमदारच येणार आशुतोष काळे. त्यांच्या विकास कामांबद्दल काय मत आहे तुमचं? कामं भरपूर केले ना, भरपूर केले. बर. आमच्या गावामध्ये 2-3 रस्ते दिले. आता आमचा स्वतःचा लालवाडीचा रस्ता आहे ना, तो त्यांनी दिला. आणि मतदारसंघात जवळपास 3,000 कोटीचा निधी दिला अजितदादाच्या माध्यमातून. तो निधी त्यांनी पूर्ण वापरला. बरं, 10 पैकी त्यांना किती कामं द्याल? त्यांच्या विकास कामांना किंवा आमदारांना 10 पैकी किती कामं मार्क द्याल? 100% त्यांना. अच्छा, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? विजय चौधरी. मला सांगा, तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची चालू आहे? सध्या हवा आता काळे साहेबांची चालू आहे. अच्छा, त्यांच्या विकास कामांबद्दल काय मत आहे तुमचं? चांगला विकास केलेला आहे त्यांनी आमच्या गावामध्ये. आणि त्यांचं काम पण चांगलं आहे, शांत व्यक्तिमत्व आहे. काही विकास कामांची उदाहरणं सांगता येतील तुम्हाला आवडणारी? आमच्या गावात त्यांनी रोडची कामं चांगले केले. पाण्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. थोडा अपुरा आहे, परंतु मार्गी लावल्यासारखं आहे, तीच त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि आमचं पंतंबा जळगाव रोडचं काम केलं तुम्ही. आणि बऱ्यापैकी निधी दिलेला आहे गावामध्ये. बरं, त्यांच्या कामांना 10 पैकी किती मार्क द्याल किंवा आमदारांना 10 पैकी किती मार्क द्याल? 10 पैकी साधारणतः 7 मार्क द्याल. बरं, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. सर, तुमचं नाव काय? लालू चौधरी. मला सांगा, तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? आता शिवसेना भाजपची आपले आहे, भाजपची हवा आहे. अच्छा, आमदार कोण आहे सध्या, विद्यमान आमदार? आपले काळे साहेब. अच्छा, त्यांच्या विकास कामांबद्दल काय मत आहे तुमचं? काम खुश आहात तुम्ही? चांगलं. काही उदाहरणं सांगू शकता का त्यांच्या विकास कामांची? रोडचे काम आहे, कारखानदार आमच्या गावात ऊस द्यायचे, चांगले भाव देतात, चांगलं आम्हाला इज्जत देतात, कधी काय अडचण नाही व्हावं असं काय नाही. 10 पैकी त्यांच्या कामांना, विकास कामांना किती मार्क द्याल किंवा आमदारांना 10 पैकी किती मार्क द्याल? 10 पैकी 10 दिलं तर काय हरकत नाही, काम आहे त्यांच्यावाली, काम आहेच. अच्छा, चांगला निधी आणला तिने. अच्छा, यंदा निवडून येतील असं वाटतं? वाटतं यायला पाहिजे, पुन्हा ते नेमकं काय बरं, जनता शेवटी. बरं, धन्यवाद. बाबा, तुमचं नाव आहे? भौसिक चौधरी. तुमच्या मतदारसंघामध्ये आमदार सध्या कोण आहेत? आशुतोष काळे. बरं, त्यांच्या विकास कामांबद्दल काय सांगाल? हे कामं चांगलीच आहे त्यांच्यावाले इथं. रोडची कामं केली तुम्ही बरेचसे. अच्छा, किती मार्क द्याल 10 पैकी त्यांना? 10 चालतील त्यांना. अच्छा, बरं, धन्यवाद. तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची आहे? आमदार काळे. कशामुळे असं वाटतं? आता पहिले आहेत कामं त्यांनी चांगले त्याच्यामुळे. बरं, त्यांच्या विकास कामांची काही सांगता येईल का उदाहरण? ते रोडच तयार केलेले नेहमी. बरं आहे काम त्यांचं. बरं. आणि अपोजिट बी आता वर्ष चांगला नाही व्यवस्थित एवढा. अच्छा, वरबे साहेब बरं. म्हणून त्यांचे कार्य केलेलं आहे म्हणून काळेसाहेबच येतील असं वाटतंय. अच्छा, बरं, काळे साहेबांना किती मार्क द्याल 10 पैकी? 10 पैकी 10. तुम्ही किती मार्क द्याल? हा तेच 8 का? बरं, धन्यवाद. बाबा, तुमचं नाव काय? मिलनाथवाद. बरं, आशुतोष काळेंच्या कामाबद्दल काय मत आहे तुमचं? बरं आहे त्यांचं काम व्यवस्थित चालतंय अजून. यंदा निवडून येतील असं वाटतं का? हा. बाबा, तुमचं नाव काय? उपट कोंडाजी चौधरी. बरं, तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची आहे? आमच्या मतदारसंघामध्ये काळे साहेबांची हवा आहे. कशामुळं? ते कामं केली मागची पुढची. बरं, काही विकास कामांबद्दल सांगू शकता का? त्यांच्या विकास कामांबद्दल सांगू शकता का? आता हे मुली अशा मुलीला ते जीव लावतात. म्हणजे आपल्यावर ताकद समजली, आता यांची ताकद वाढवते यांच्यामुळं ते येणार. असं आहे. आमच्या म्हातारीचे म्हटलं ते आमचा आता अनाथ आश्रम बंद झालं, आम्हाला 4 मिळतात मोदीकडून. बरं, यावेळेस निवडून येतील असं वाटतं का? 100%. धन्यवाद. बाबा, दादा, तुमचं नाव काय? बाबर इस्माईल शेख. बरं, आशुतोष काळेंची कामं कशी आहेत या मतदारसंघामध्ये? 1 नंबर कामं झाले त्यांची. अजून चालू आहे रोडचे कामं. काही उदाहरणं सांगू शकता का विकास कामांची? आता जस्ट इथंच इथून किती अर्धा 1 किलोमीटर आपली येलमवाडी ना, येलमवाडीला काम झालं ते रोडचं काम. येलमवाडी ते पुणतांबा. अच्छा, रोडचं. बरं, 10 पैकी किती मार्क द्याल त्यांना? 10 पैकी 10 झाले तरी चालेल. कामं त्यांची भारी एकदम. बरं, तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची सध्या? आता तुमच्याकडे सध्याला काळे साहेब.
बरं कशामुळे असं वाटतं? म्हणजे कामं चांगली होईल त्यांच्यावर त्याच्यामुळे. बरं काही विकास कामांची उदाहरणं सांगू शकता का? नाही, भरपूर रस्ते बिस्ते सगळे कामाचे म्हणजे सुधारणा चांगली आहे त्यांची. हां बरं 10 पैकी समजा त्यांना मार्क द्यायला लावले तुम्हाला तर किती मार्क द्याल? तर चांगल्यापैकी म्हणजे त्यांना 8 ते 9% म्हणजे चांगलं मतदान आहे. नाही 10 पैकी जर तुम्ही त्यांना मार्क द्यायचं ठरवलं तर किती मार्क देऊ शकता? 10 पैकी 10 जरी म्हटलं तरी चांगलं म्हणजे कामाच्या बाबतीत चांगलं. बरं ठीक आहे धन्यवाद. तुमचं नाव काय? कायलाच म्हणणार निपटे बरं निपटे सध्या मतदारसंघामध्ये कोणाची हवं आहे तुमच्या? काय साहेब म्हणते अच्छा कशामुळे बरं असं होतं? कामं विमं सगळे व्यवस्थित आहे. सगळे इकडं आमच्याकडं म्हणजे चांगले व्यवस्थित आहे सगळं. बरं काही उदाहरणं सांगू शकता का त्यांच्या विकास कामाची? तर एवढं काही विषय नाही उदाहरणार्थ तुम्हाला आवडणारी कामं? आवड नाही रोडचे वगैरे बाकी असं बरं बाकी काही विषय नाही. बरं 10 पैकी किती मार्क द्याल? 10 पैकी त्यांना कमीत कमी 8-9 म्हणजे 9 मार्क भेटायला लागला असं. ठीक धन्यवाद. तुमचं नाव काय? मी दिगंबर लोकने जळगाव तालुका राहता. बरं बरं तुमच्या मतदारसंघात सध्या हवा कोणाची आहे? हवा सध्या आशुतोष दादांचीच नाव आहे. अच्छा कशामुळे सांगता येईल का? कामं भरपूर आहे आपल्याकडे. रस्त्याचे कामं नीट झाले, पाटपाणी वगैरे लक्ष आहे त्यांचं, त्याच्यामुळे मग सध्या तरी मतदारसंघात त्यांचीच नाव आहे. बरं त्यांच्या विकास कामांबद्दल तुमचं काय मत आहे आणि काही तुमच्या आवडीची कामं सांगता येईल का? विकास कामं कामं रस्त्यांचे भरपूर झालेले आहे. अजून काही प्रस्तावित रस्ते आहे ते चालू आहे काम, त्याच्यामुळे मग त्यांचंच सध्या कामं जवळजवळ भरपूर झाली. बरं यावेळेस निवडून येतील असं वाटतं? 100%. बरं 10 पैकी किती मार्क देऊ शकता त्यांना? 10 पैकी 8 तर नक्कीच देणार. अच्छा ठीक धन्यवाद. नमस्कार तुमचं नाव काय? अरुण दादा. बरं मला सांगा तुमच्या मतदारसंघामध्ये सध्याचे आमदार कोण आहेत? आमदार आशुतोष दादा काळे. अच्छा त्यांच्या कामांबद्दल काय सांगता येईल? त्यांच्या विकास कामांबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे त्यांची प्रगती म्हणजे त्यांच्या वेळोवेळी लक्ष देणे गावात इतर वेळेस नाही पण भरपूर वेळा ते आमदार जरी झाले तरी एक ठिकाणी नाही बसून राहत ते आधी मध्ये महिना 6 महिन्यातून जर का हाणतातच गावात काय प्रगती कुठं काय झाली का नाही त्यांनी जे निधी दिलेला आहे ते कामाचा पारपत्र झाला का नाही ते बघतात. त्यांच्या विकास कामाबद्दल सांगू शकता का? काय काय भरपूर त्यांचे विकास कामं ह्याच गावात नाही भरपूर आमच्या 11 गावामध्ये तर भरपूर काम आहेत. यावेळेस निवडून येतील असं वाटतं? 100% यायलाच पाहिजे. बरं 10 पैकी किती मार्क द्याल? 10 मार्क त्यांना 10चे 10 दिले तरी चालते. बरं दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? विजय चौधरी. तुमच्या मतदारसंघात सध्या हवा कोणाची आहे? आमच्या मतदारसंघात आमचा कोपरगाव मतदारसंघ आहे. आमच्या मतदारसंघात आपलं तुतारीची हवा आहे वरपे साहेब. अच्छा कशामुळं? त्या समोरचे आमदार फक्त खोटं बोलतात. 3300 कोटी खर्च केले, 3000 कोटी खर्च केले, अक्षरशः काम काहीच नाही. त्याच्यामुळे वरपे साहेब येणार. अच्छा आणि किती मार्क द्याल त्यांना? 10 पैकी सांगितलं का? 10 पैकी 10. बरं दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? गोरक्षनाथ चौधरी. अच्छा तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची आहे? हवा सध्याचं वातावरण असं आहे, हा शेतकरी प्रधान मतदारसंघ आहे. शेतकऱ्यांचं जास्त चालतंय का सध्या शेतकऱ्यांचा वाली कोणीच नाही. तर शेतकऱ्यांचं हित आणि मागं जी पळवापळी बघितली आपण त्याच्यावरून मतदान कोणाला करायचं हे पण सर्वसामान्य जनतेला कळत नाहीये. तरी पण बघू आता योग्य उमेदवार बघून, कारण की आतापर्यंत जे आश्वासन दिले पूर्तता कुणीच केली नाही. दुधाचे भाव असेल, शेतमालाचे भाव असेल, या गोष्टीची पूर्तता कुणीच केलेली नाही. आणि मतदान आपण ज्याला करतो तो त्या पक्षात थांबल याची गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळं सध्या मतदार हा थोडासा विचलित झालेला आहे सध्या. असा हा एक प्रश्न आहे महत्वाचा. आपण ज्याला मतदान करणार आहे तो त्या पक्षात थांबल का नाही हा पण महत्वाचा प्रश्न आहे. आणि शेतकरी जो विरोधक असतो तो शेतकऱ्याचा मित्र, जो सत्तेत जातो तो शेतकऱ्याचा दुश्मन होतो. आणि हा अनुभव आम्हाला वारंवार आलेला आहे. आणि आम्ही शेतकरी कुटुंबातले एक सर्वसामान्य माणसं आहेत. आम्हाला अपेक्षा फक्त हे आपलं राज्याचा विकास असेल, शेतकऱ्याचा विकास असेल याच्याबद्दल अपेक्षा आहे. तर ठरवू त्याच्यातून कोणाचं काय. बरं सध्या वातावरण बघता, मतदारसंघातलं वातावरण बघता किंवा विकास कामं बघता काय वाटतं कोणाची चर्चा आहे सध्या या मतदारसंघामध्ये? हवा कोणाची आहे? तुम्हाला ते सांगितलं ना मी. सध्या म्हणजे आता लोकांमध्ये काय चर्चा चालू आहे सध्या की जर उमेदवार निवडून द्यायचं ठरलं तर सध्या 2 नाव चर्चेमध्ये आहेत, तर त्यांच्यापैकी कोणतं नाव चर्चेत आहे असं सांगता? आता काय साहेबांचं आता बघितलंय त्यांनी ऊसाचं पण पेमेंटचं आणि बाकीचे कामं त्यांनी फक्त कामाचा बोलबाला जास्त केला. त्यांनी जाहिरातीवरच जास्त खर्च केला. अक्षरशः आमच्या गावातील भरपूर रोड आहेत त्यांचं पण कामं अजून पेंडिंग आहेत.
आणि त्यांचं जास्त लक्ष नाही, त्याच्यामुळे आता तुतारीला एक चान्स देत बघू. बरं. असं तो सर्वसामान्य उमेदवार हां हां आहे, शेतकरी घरातला आहे आणि शेतकरी याच अपेक्षेवर असतो, ज्याला आपण चान्स देऊ तो आपलं काम करील या हिशोबाने. बरं ठीक ठीक धन्यवाद. ठीक आहे. तुमचं नाव काय? शिवाजी चौधरी, जळगाव. बरं मला सांगा तुमच्या मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान आमदार कोण आहेत? आशुतोष काळे. हवा कोणाची त्यांची, म्हणजे सध्या हवा कोणाची मतदारसंघात? काळेंचीच. बरं. त्यांचं काम चांगलं आहे आमचं. हां 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 त्यांच्या विकास कामांबद्दल काही सांगू शकता का? विकास काम भरपूर झालेले आहे आमच्या इथं. डांबरीकरण झालं, तलाठी कार्यालय झालं नवीन, समाज मंदिर झालं, बोला. गावातली रोड झाली, हां विहिरी झाल्या, पाणी प्यायचे, नळ कनेक्शन झाले, भरपूर काम केले आतुष काळे. हां कामाची काही हे नाही त्यांची, भरपूर काम केले. निवडून येते ना? पाण्याचे निवडून येणार 100%. हां हां 10 पैकी किती मार्क द्याल त्यांना? इथं जवळजवळ किती मतदान आहे आपलं? 10 पैकी किती मार्क? 9, 10. जर तुम्हाला सांगितलं की त्यांना 10 पैकी किती मार्क द्यायचे तर तुम्ही किती मार्क द्याल 10 पैकी? आम्ही 10 मार्क देऊ. अच्छा धन्यवाद. तुम्ही किती मार्क द्याल 10 पैकी? 10 पैकी 10 मार्क. दादा तुमचं नाव काय? शेखर चौधरी. बरं तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची आहे? आशुतोष काळे. कशामुळे असं वाटतं? कामाचं माणूस, बरं त्यांच्या विकास कामांबद्दल काय मत आहे तुमचं? चांगलं काम, काही उदाहरणं सांगता येतील विकास कामाची? रस्त्याची कामं चांगली केली, परत अजून इतर पण आहे बऱ्याच गोष्टी त्या चांगलं काम केले. 10 पैकी किती मार्क देऊ शकता त्यांना? 10 पैकी 10 दिवस. ठीक आहे धन्यवाद. दादा तुमचं नाव काय? अरुण चौधरी. बरं तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे सध्या? आशुतोष काळे. कशामुळं? कामं चांगले, माणूस कामाचा आहे, विकासाचा, ताळीवेळी नाही घेणार, कुणी गेलं मध्ये माणूस लागत नाही असं. अच्छा काय विकास कामं सांगता येतील त्यांची? भरपूर केले. आता हे रस्त्याची कामं अजून प्रगती पथावर काही, कोणी अडचणी भेट देतात येतात चालले. बरं 10 पैकी किती मार्क द्याल त्यांना? 10. बरं धन्यवाद. तुमचं नाव काय सर? शिवाजीराव साबदी. तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची आहे? हवा म्हणायची झाली जनतेची. जनता काय निर्णय घेईल ती महत्वाचं आहे. शेवटी जनता विकास पाहते. पूर्वीसारखं जनता एक राजाचा मुलगा राजा याप्रमाणे चालत नाही. जनता निश्चित एक चांगला विचार, विकास, कामाचा दृष्टिकोन पाहूनच त्यावर निर्णय घेते. आज पूर्वीसारखं जनतेला खूप सांगायला, खूप प्रचार करणं किंवा खूप गाजावाजा करणं म्हणजे मतदान होणं असं नाही. एक सुप्तप्रमाणे आणि विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून जनता मतदान करते. बरं आशुतोष काळेंबद्दल काय मत आहे तुमचं? त्यांच्या विकास कामांबद्दल काय मत आहे? त्यांनी आमच्या गावाचा जर विचार केला तर मी स्वतः सरपंच आहे. यापूर्वी कधी नाही आला एवढा निधी आमच्या गावात आलेला आहे. आता तुम्ही स्वतः आले, तुम्हाला गावाची परिस्थिती तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल. गावठाणा अंतर्गत जर विचार केला तर कुठलाच रस्ता गावातला 100% रस्ते पूर्ण झाले. येलवाडी इथं शेजारीच सेकंड गाव आहे, म्हणजे ग्रुप गाव आहे, तिथं पण 100% रस्ते पूर्ण झालेले आहे गावठाणा अंतर्गत. आणि वाड्या वस्तीवरील जे रस्ते आहेत ते 50 ते 60%, म्हणजे जिथं 40 वर्षापूर्वी कधी मुरमाची पाटी देखील पडलेली नव्हती अशा ठिकाणची रोडसुद्धा पूर्ण होत आलेले, म्हणजे 50-60% पुढे गेलेले. या 5 वर्षिकला माझ्या मते वाड्या वस्तीवरील रस्ते देखील 100% पूर्ण होतील. 10 पैकी किती मार्क द्याल त्यांना? 10 पैकी 10 दिले तरी चांगले राहतील, कारण आता परत त्यांना आमदार होण्याचे चान्सेस आहे. निश्चित अजून कामं येतील, अजून निधी येईल आणि कामं पूर्ण होतील. म्हणजे 100% कामं पूर्ण झाले म्हणजे 10 मार्क द्यायला काही हरकत नाही. अच्छा नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव काय? प्रभाकर चौधरी. बरं मला सांगा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? आशुतोष दादा काळेंची. कशामुळं? विकास, काय सांगता येईल विकास कामांबद्दल? गावातले रस्ते झाले, पाण्या समाज मंदिर वगैरे झाले, शाळेचे याचे ग्रामपंचायत तहसील कार्यालय वगैरे झाले, शाळेला कंपाऊंड वगैरे झाले, रस्त्याचे कामं टोटल झाले, पाण्याची पण काही प्रमाणात कामं झाली, काही कामं होणार आहेत. विकास चांगला आहे. बर 10 पैकी किती मार्क द्याल? 10 पैकी 10. 10 पैकी 10. आमदार आशुतोष काळेंबद्दल काय मत आहे तुमचं? चांगलंय. कामं सांगता येतील का त्यांची? काय काय त्यांनी भरपूर कामं केली आमच्या इथं. हा सडकाचे याचे त्याचे भरपूर कामं केलेली. हा केले. तुमच्याकडे तो मावशी तुम्ही सांगा काय मत आहे तुमचं? छान आहे त्यांचं कामं चांगले आहेत. त्यांनी डिपे दिले आम्हाला, डिपे दिल्यात आम्हाला. त्यांनी छान कामं केली. त्यांनी पैसे चालू केले महिलांना, गरीब महिलांना. खूप छान केलं त्यांनी. बरं 10 पैकी किती मार्क द्याल? छान म्हणजे बरेचसे मार्क पडतील त्यांना. भरपूर. ठीक आहे. गरिबासाठी चांगली आहे. अच्छा धन्यवाद. मावशी तुमचं नाव काय? कुसुम गायकवाड. बरं तुमच्या संतोष गायकवाड. बरं तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे सध्या? यांचीच.
यांचे म्हणजे कोण? काळे साहेबाचे. अच्छा, आम्ही त्यांचे कोणाचे. बर बर बर. त्यांच्या विकास कामांबद्दल काय मत आहे तुमचं? आम्ही म्हणलं आमचे ते फोटो बिटो काढून नेले, ते पैसे दिले नाही आम्हाला, काय नाही काही नाही. बरं, विकास काम काय काय केले त्यांनी? त्यांनी मस्त रोडचे याचे त्याचे घरचे याचे त्याचे करते ते सांगितले बरं. बर, आपले 8 जरी सांगितली तर ते पण करतात. मग आम्हाला ते पैसे हवा होते. बरं, का माझं बरं नाही, मला हे रक्त नाही, त्याच्यामुळे मी आता 4-5 दिवस ॲडमिट होते. हां हां तर सोडून आणले. हां. बरं, निवडून येतील का ते, असं वाटतं का? हा सगळे त्यांच्या कोणाचे. हां हां. पण म्हणायचं नाही असं नक्की. दुसरी आहे ना आमच्या मागे, बरं काळे साहेबाच. बरं. तुमचं नाव काय? दिव्या चंद्रकांत वाम. बरं, तुमच्या मतदारसंघामध्ये कोण आहेत आमदार? आशुतोष काळे. अच्छा, त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं, तुमचं मत काय त्यांचं? चांगले कामं केले त्यांनी, रोडची वगैरे सगळी कामं केली. आणि आता लाडकी बहीण योजना ती नवीन स्कीम सुरू केली त्यांनी, चांगली म्हणजे. खुश आहात त्यांच्या कामावरती? हां, एकदम. बरं, 10 पैकी किती मार्क देऊ शकता त्यांच्या कामांना द्यायचं म्हणलं तर? 10 पैकी 10 देऊ शकतो आम्ही. अच्छा, ठीक आहे, थँक्यू. तुमच्या मतदारसंघात काय परिस्थिती, विकास कामं कशी आहेत तुमच्या मतदारसंघात? काचे आमचे राहिले ते, ते बांधलंय आमचं समज मंदिर, ते तसंच निम पडलंय, सारं गळात आहे बादा पाऊस आल्यावर. आमचे पत्रे मध्ये जाऊन अशा बादा गळात येत. हां, काय विकास काम झाली पाहिजे अजून? मग काय झाली पाहिजे? एक आमच्या त्या देवीचं मंदिर तसंच पडलं, एवढं ते सारं हे झालंय, कुत्रे मांजर सारे. रस्ते कसे आहेत ते? रस्ते काही असेच आहेत रस्ते. बरं, सांगा तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? डोला नाही किती दिवसाचे आम्हाला. यावा हा आम्हाला काम होत नाही आता, बरं, दम लागतो. त्यांचं म्हणणं असं आहे महिन्याला आम्हाला हा झालं पाहिजे बा. तुम्ही पण या ना, या तुम्ही जवळ जवळ तुमचं नाव काय? माझं नाव सुमन शुक्लेश्वर वायराळ. बरं, काय मत आहे तुमचं सध्या? माझं मत काय नाही का बस, आमचं जे थोडेसे कामं राहिलेले तेवढे आम्हाला तेवढे करून द्यावा. आमचं ते समाज मंदिर म्हणून मागासवर्गीयांचं तेवढं ते आता करून दिलेलं आहे, पण ते ना सगळं गळत. मग तेच आम्ला हे असं करून द्यावा, त्याची गोलाई करून द्यावा का चांगलं करून द्यावा, आमचे हेच म्हणणं आहे. आणि हे आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे दिले हे पण चांगले, आम्ही निवडून देऊ, पण आम्हाला त्यांना कायमस्वरूपी पैसे ठेवा असं. अच्छा अच्छा, देणार आहे आम्ही निवडून त्यांना कशासाठी, भाऊवळणी म्हणले देणार आहे, त्याला पण आम्ही मतदान करणारच आहे. त्यांना कशासाठी अपेक्षा कोणाला आहे, त्यांना आहे ना. 10 रुपये कोणी घरापर्यंत देत नाही. आज त्यांना किती वेळेस पैसे आपल्याला टाकले, मग आपल्याला पण त्याचं काहीतरी पाहिजे ना. बरोबर. हो, मग आम्ही निवडून देणारच आहे त्यांना. मला सांगा, आमदार आशुतोष काळेंबद्दल काय मत आहे तुमचं? काय नाही, आम्ही निवडून देणार त्यांना. हा, आम्ही देणार आहे त्यांना आम्हाला लाडक्या बहिणीच्या आतापर्यंत पैसे 3 टप्पे केले. मग त्यांचे काहीतरी असोसिएशन आहे ना बहिणींचा बी, मग बहिणींना भावाचा काही लाड पुरावा का नाही, बहिणींनाच त्यांचा लाड घ्यायचा असं नसतं ना. 10 पैकी देणार आहे त्यांनाच निवडून देणार. बरं, 10 पैकी किती मार्क द्याल त्यांना? त्यांना 100% मार्क देणार. अच्छा, ठीक आहे, देणार त्यांना आम्ही निवडून. बरं का, ठीक. तुम्ही काहीच काळजी करू नका, आम्ही मतदान त्यांना देणार आहे. आणि त्यांना आम्हाला आहे ना कायमस्वरूपी पैसे ठेवायचे, महिन्याला का व्हायना, 2 महिन्याला म्हणा किंवा वर्षानं म्हणा, पण पैसे ठेवायचे असं. लाडक्या बहीण योजनेचे? हो, देणार आम्ही त्यांना निवडून. धन्यवाद. 21 वर्षाच्या पुढे पैसे दिले आणि 65 वर्षाच्या पुढे चाललं, काय झालं द्यायला त्यांना? त्यांचे मतदान नाही चालत का त्यांना, सांगा ना तुम्ही. आणि एक तर आम्हाला म्हातारे माणूस झालं, 2 मुलं 2 ठिकाणी, एक तर कसं आहे आता, एक तर डोल सुद्धा नाहीये, डोल सुद्धा कोणी द्यायना. मग तेवढं काम करायला पाहिजे ना तिने कमीत कमी. माझं आहे ना, निरोप द्या त्यांना तुम्ही. पोहोचला निरोप तुमचा? 65 वर्षाच्या माणसाला सुद्धा पैसे दिलेच पाहिजे, म्हाताऱ्या माणसाला. त्यांनी काय करायचं? खरंय खोटे सांगा. मग जे काम करतात त्यांना दिले पैसे, या म्हाताऱ्या माणसाला कुठे जायचं? त्यांना देतील का सोना बाळा त्यांना पैसे? काही कमी द्यायलाच पाहिजे ते. बरं, मला सांगा, तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची आहे? तेच येणार आहे, तो विषय नाही काही. बर, त्यांच्या विकास कामांबद्दल काय मत आहे तुमचं, सांगाल का? मन बदललं नाही काही, फक्त ते कसं केलं, सगळं धरायला पाहिजे, म्हातारे कोतारे सगळं धरायला पाहिजे. माझं एवढं म्हणणं आहे, बाकीचं काही नाही. बर, मला एक तेवढं सांगा फक्त, आमदार आशुतोष काळेंची विकास कामं काय काय आहेत या मतदारसंघामध्ये? कामं भरपूर आहे त्यांच्यावाले, तसं काय सांगता येतील का कामांची, विकास कामांची? एवढं नाही येणार मी आता म्हातारा, त्याच्यामुळे नाही एवढं आपल्याला सांगता येईल. काय बोगस सांगून उपयोग नाही. बर, ठीक आहे, धन्यवाद. बाबा, तुमचं नाव काय? जयवंत भगवंत वैराळ. बरं, तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची सध्या? काहीच कोणी भाजपशिवाय कोणी येत नाही दुसरं. बरं, आमदार कोण आहे तिथले? कोपरगाव संघाचे.
काळे साहेब. बर, त्यांच्या कामांबद्दल काय मत आहे तुमचं? काहीच नाही, आता ते काय पामटूस वाटलं काल भरपूर काम आहे त्यांची. हां, खुश आहात त्यांच्या कामावर? मग आमचा आमदार लाडका आमदार ते. बरं, किती मार्क द्याल 10 पैकी त्यांना? नाही आमचं गावच पुरं राहील, 100% राहील, काळजी नका करू. अच्छा, धन्यवाद.